नमस्कार मित्रांनो, आम्ही संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरवली नॅशनल पार्क तिथे आम्ही चाललो आहे बघा. गेटजवळ आलो आहे. तिथे आम्ही तिकीट काढली आणि आतमध्ये आलो. आतमध्ये बघा किती सुंदर वाटतंय. अशी झाडं झुडपं बघून एवढा आनंद वाटतो. हे बघा दोन्ही छोटे किती आनंदात आहेत की आपल्याला नॅशनल पार्कला फिरायला भेटेल. तिथून आम्ही बस पकडली, कान्हेरी गुफा जाणार आहे बघा. बसमध्ये खूप लोक आहेत. किती छान निसर्ग वाटतोय बघा मित्रांनो. प्रत्येकाने एकतरी झाड प्रत्येकाने लावा, कारण एवढी उष्णता वाढली आपली महाराष्ट्रामध्ये. आता आलो आम्ही कान्हेरी गुफाला उतरलो आहे. हे बसचं लास्ट स्टॉप आहे तिथे. इथून आता वरती जाणार आम्ही कान्हेरी गुफेला. हा प्रीतम नादकर, साक्षी नादकर, प्रांजल मसूरकर, सागर खानविलकर आणि शौर्य मसूरकर आम्ही आता सर्व चाललो आहे कान्हेरी गुफेला जायला. बघा किती हे छान फ्रूट्स आहेत बघा खायला. गरमीत खायला आंबा, काकडी, कलिंगड खूप छान इथे भेटतात. खायला मजा आली. आम्ही पहिलं खाऊन घेतलं. कान्हेरी गुफेला जायचा रस्ता इथून शिड्या सुरू होतात. हे बघा त्याला नाव काय सांगतो तुम्हाला, कान्हेरी लेणी. हे बघा इथे शिड्या चढायला आहेत. लगेच माकडाचं दर्शन झालं आम्हाला. तिथे त्याच्याशी गप्पा मारून आम्ही सरळ पुढे निघालो. सुरुवातीलाच कमरेवरती हात आले. किती लांब आहे असं विचारत होते. पण शौर्य मसूरकर एकदम धमाल एन्जॉय करत होता. इथून आलो आम्ही आता गेटजवळ. हे बाई सर्व माहिती दिलेली आहे. आणि हा नकाशा, ज्या गुफेला किती दरवाजा आहेत, किती गुफा आहेत, हा सर्व हा नकाशा इथे आहे. एवढं सुंदर वातावरण आहे ना वरती. एवढं ऊन असून सुद्धा बरं वाटतंय वरती. तेव्हा किती सुंदर कातळ आहे. एवढं छान वाटतं ना बघायला. गावची आठवण येते. किती सुंदर वाटतंय सर्व ही वरती जागा. खूप जागा आहे. हा वरती जायचा रस्ता. आता आम्ही फायनली कान्हेरी गुफेच्या इथे पोचलो. ही दोन्ही मुलं बघा कशी धावत चालली आहेत. मित्रांनो हे सर्व प्राचीन काळातील कोरीव काम आहे बघा. खूप जुना आहे. इकडे वरती पुढे गुफा आहे. किती छान वाटतं बघा. मी म्हणतो एकदा तुम्ही तिकडे येऊन पाहून जाच. एवढं सुंदर कोरीव काम आहे ना. हे बघा आता आतमध्ये आणि हे बघा इथे देवळावरती किती कोरीव काम केलंय छान. किती सुंदर मूर्त्या वाटतात बघा. कोरीव काम किती बारीक आहे बघा.
हे बघा माकड ओरिओ बिस्किट खात आहे. तिथे ओरिओ बिस्किट दिलं आणि ते बसून खात आहेत. वर एक झाडावरती आहे, खालती दोघं आहेत बसून खात आहेत. निसर्ग किती सुंदर दिसतोय बघा. हा बघा प्रीतम वरती कातावरती गेलाय. गावाला वासराच्या कानामध्ये वारा भरला की कसं फिरतं तसा हा फिरत होता. हे बघा वरती इथे समोर वरती एक गुफा आहे, त्याच्या बाजूला समोर एक गुफा आहे आणि इथे बघा उजव्या साईडला इकडे वरती एक गुफा आहे. दीपालीच्या मागे हे माकड येऊन उभा राहिला. एवढं घाबरली ती. तिचं पिल्लू सोबत आहे त्या माकडिनीच्या. तिथून मग आम्ही वरती न जाता परत घरी जायला रिटर्न आलो. ऊन खूप होतं त्यामुळे जास्त वरती फिरत नाही राहिलो. पण मित्रांनो तुम्ही कधी आलात तर वरती जाऊन फिरून या. खूप छान आहे. मी ह्याच्या आधी एकदा जाऊन आलेलो आहे. सागर माकडाला खायला देत होता आणि तो डायरेक्ट अंगावरती आला. तो एवढा घाबरला बघा, जोरात हसायला लागली. मित्रांनो हे बघा माकड धावत चाललाय पिशवी बघून हातात. कधी गेलात तर पिशवी हातात ठेवून काय बघा. इकडे तिकडे कुठे आहे ते घाबरून साक्षी इकडे आली आणि शौर्यावरती पळाला. हाय नाही काय त्याच्यात. मित्रांनो आम्ही खाली उतरलो आता आणि तिथून ही बघा बस पकडली आणि आता आम्हाला म्युझियमला जायचं आहे. त्यासाठी आता ती बस पकडली आहे. तिथे अर्ध्यावरती आम्ही आता उतरणार आणि म्युझियमला जाणार. पुढे तुम्हाला दाखवतो. हे बघा आलं म्युझियम स्टॉप. ते म्युझियमला मी जाणार. हे बघा आता आम्ही चाललो आहे म्युझियमला. त्या रोडला आतमध्ये आलो. चला ए चला. म्युझियमला जात असता समोर आम्हाला हरिण दिसते. ती बघा ती पाणी पिण्यासाठी आली होती. तिथून आम्ही परत निघालो म्युझियमला जाण्यासाठी. हे वन प्राण्यांचं हॉस्पिटल, वन विभाग. मी चालत असताना रस्ता संपत नव्हता. आम्ही म्हणतो नक्की पुढे आहे की नाही. पुढे चालत चाललो आहे पण काही दिसत नव्हतं. हे बघा ह्या गाड्या सोडतात तिकडे म्युझियमला.
फायनली आम्ही म्युझियमला पोचलो. हे बघा, हे बोर्ड आहे आणि इथे आतमध्ये आहे म्युझियम. एंट्री केलेली आहे आतमध्ये. एकदम ओरिजिनल वाघ बसला आहे असं वाटतंय की नाही. या म्युझियममध्ये बघा सर्व पक्षी प्राणी बघा सर्व. इकडे नक्की लहान मुलांना घेऊन तुम्ही भेट द्या. सर्व प्राण्यांची ओळख होईल मुलांना. डोक्याच्या मागे आम्ही म्युझियम मधून बाहेर आलो. मग आता आम्ही चाललो आहे दुसऱ्या म्युझियम मध्ये. थोडं पुढे गेल्यानंतर राईट साईडला आहे. नंतर मग तिकडे ना त्या गार्डन मध्ये नेलं खेळायला. हे बघा आलो आता आम्ही दुसऱ्या म्युझियमच्या इथे बाहेर. हे बघा हे आतमध्ये दुसरं म्युझियम आहे. चला बघू आतमध्ये. किती छान काचेमध्ये ठेवले आहेत बघा. लहान मुलांना दाखवण्यासाठी चांगलंच हे आहे बघा. प्रत्येक प्राण्याची ओळख करून देता येईल लहान मुलांना.
म्युझियममधून बाहेर आलो आणि साक्षी झोके घ्यायला बसली आहे बघा. बालपणीची आठवण आली तिला. आता प्रांजल बसली झोका घ्यायला. आता प्रांजल बालपणीची आठवण जागी करते. बरं वाटतं जरा. एक झोप येईल. तुम्ही काढा. यांना झोके घेता बघून मला पण राहवलं नाही. मग मी बसलो झोके घ्यायला. पण खरंच खूप आनंद घेतला. आम्हाला झोके घेताना पाहून सागर कसा राहील गप्प. मग सागर आला. सागर पण झोके घ्यायला लागला. शौर्य तिकडे घसरगुंडीवरती खेळून उड्या मारत मारत येतोय आमच्या इकडे. मग प्रीतम झोके घ्यायला बसला. प्रीतमने थोडा वेळही आनंद घेतला. बघा किती सुंदर फुलं वाटतायत. आम्ही निघालो घरी यायला. हे बघा रमत रमत घरी यायला निघालो. हे बघा परत गेटवरती बाहेर येत आहेत सर्व. बाहेर